तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आज आपण इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे काही आपले महाराष्ट्रातील निवृत्त व्यक्ती असतील, 60 वर्षापेक्षा वयातील जास्त व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना प्रत्येक महिन्याला एक आर्थिक भत्ता इथे दिला जातो. या योजनेअंतर्गत जवळपास 600 ते 1500 रुपयापर्यंत आर्थिक भत्ता दिला जातो. त्याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज, ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे आहे, अर्जासाठी पात्रता काय, फायदे काय आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, याबद्दलची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू शकता. अशा प्रकारे योजना असणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना. तर या योजनेबद्दलची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन ही योजना महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची सामाजिक कल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत BPL कुटुंबातील जे काही 65 वर्ष असतील आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींना दरमहा 600 रुपये इथे दिले जाणार आहेत. जे काही BPL धारक, रेशन कार्ड धारक व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल, अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 600 रुपये आर्थिक अनुदान इथे दिलं जातं, आर्थिक लाभ इथे दिला जातो. आता या योजनेसाठी काही फायदे दिलेले आहेत, ते फायदे कोणते? मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला 600 रुपये आर्थिक वेतन दिलं जातं, ही याच योजनेचे मुख्य फायदा इथे दिलेला आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 600 रुपये आर्थिक भत्ता इथे दिला जातो. आता यासाठी काय पात्रता दिलेली आहे, त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर पात्रता काय आहे? अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. अर्जदार दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL जे काही पिवळं रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्ड धारकातील कुटुंब असावं, जेणेकरून असाच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकेल आणि पात्र असेल. अर्जदाराला कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नसावा. म्हणजेच या व्यतिरिक्त कोणत्याही निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळालेला नसेल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे. या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता यासाठी काही आवश्यक कागदपत्रे पण लागतात, तर ती कागदपत्रे कोणती? त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागते, पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो, ओळखाचा पुरावा म्हणून एक वाहन चालक परवाना किंवा आधार कार्ड लागेल, नंतर निवासा पुरावा लागेल, रहिवासी प्रमाणपत्र लागेल, वयाचा पुरावा लागेल, दारिद्र्य रेषेतील BPL जे काही रेशन कार्ड असेल ते कार्ड लागेल, जात प्रमाणपत्र लागेल. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक आणि आवश्यक असलेले इतर जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ते या योजनेसाठी लागतात. जवळपास 8 ते 10 डॉक्युमेंट या योजनेसाठी दिलेले आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता सर्वांना प्रश्न पडला असेल नेमका तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कुठे आणि कशा प्रकारे करायची आहे? तर अर्जाची पण प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो इथे दिलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. इच्छुक अर्जदाराने तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये जाऊन संबंधित प्राधिकाऱ्याकडे म्हणजे जे काही अधिकारी असेल संबंधित अधिकाऱ्याकडे अर्जाचा नमुना घ्यायचा आहे. तो अर्ज पूर्ण फिलअप करायचा आहे आणि जे काही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट, आवश्यक ते डॉक्युमेंट अटॅच करून हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर पोचपावती घेण्यास विसरू नका. पोचपावती घ्या. अशा प्रकारे तुम्ही अगदी ऑफलाईन पद्धतीने, सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता. अर्ज करत असताना कुठे काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करत असताना यामध्ये तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर नक्की मला कमेंट करा. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.